हा केवढा मोठा खेकडा आहे बघा. कसं की कुर्ल्यांची विक्री होते जंगलामध्ये. भरपूर खेकड्या या हातीमध्ये. एवढा मोठा खेकडा, केवढा मोठा खेकडा पकडला. काळा मोठे मोठे हे बरोबर तोडणार. हे बघा केवढं मोठं त्याचं हे आहे बघा. 3000 रुपये. हे कसे आहे म्हणाला. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर कोमुर्ले आरमारी मराठा या तुमच्या चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत. रसिकजन हो, आज मी आलो आहे कल्याणच्या एका सुंदर मार्केटमध्ये. कल्याणचं म्हणजे मुरबाड रोडवरती असलेलं हे स्पेशल मार्केट आहे. ते कोणतं मार्केट आहे मी दाखवणार आहे तुम्हाला ते. मित्रांनो, काल 5 तारीखपासून हा जुलै महिना म्हणजे जुलैच्या 5 तारीखपासून हत्तीवाहन चालू झालं आणि कालपासून आषाढाला प्रारंभ झाला. म्हणजे आषाढ महिन्याला सुरुवात झाली आणि त्यामुळे पाऊस हा पडणारच. असाच पाऊस आता कालपासून चांगला चालू झाला आहे. आज तर रात्रभर पाऊस पडतोय. आज 7 तारीख आहे जुलैची, पण चांगला पाऊस पडतोय. पावसाला चांगली सुरुवात झाली. म्हणजे थेट भांडूपपासून या कल्याणपर्यंत मी ट्रेनमधून पाऊस अनुभवला. गाड्यासुद्धा लेट आहेत, पण तरी पण म्हटलं आज आपण या बाजारामध्ये जायचं. तर तो बाजार कोणता आहे, तर तो बाजार आहे पावसाळी खेकड्यांचा बाजार, चिंबोऱ्यांचा बाजार, कुर्ल्यांचा बाजार. म्हणजे कुर्ल्या, खेकड्या, चिंबोरे अशी त्याची नावं आहेत. पण ते खेकडे कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात ते आज आपण बघणार आहोत. कारण बहुतांश खेकडे आपण एकतर समुद्रातले खेकडे पाहिले आहेत, खाडीतले खेकडे बघतो, पण आणखीसुद्धा काही प्रकार खेकड्यांचे आहेत आणि ते लोक चवीने आवडीने खातात. तर असे कोणते खेकडे आहेत ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तत्पूर्वी आपण कल्याण स्टेशनवरून या मार्केटमध्ये, या बाजारामध्ये कसं जायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण जाऊया आधी कशा पद्धतीने आपण त्या बाजारापर्यंत पोहोचायचं. मित्रांनो, भांडूपवरून मी लोकल पकडून कल्याण स्टेशनला उतरलो. सकाळचे जवळजवळ 7 वाजले होते आणि त्यानंतर मी कल्याणला उतरल्यानंतर मी त्या खेकडे बाजाराच्या दिशेने जायला निघालो. आता मला तो एक्झॅक्ट माहीत नव्हता म्हणून विचारत जाणं माझं कर्तव्य होतं. तर त्यामुळे मी काय आलं की जेव्हा ट्रेनने उतरलो, वरती आलो, एकाला विचारलं साधारण आणि मग नंतर निघालो मी. आणि आता मी चाललो आहे त्या दिशेला. तर कसं जायचं, तर तुम्ही कल्याणला उतरल्यानंतर साधारण शहारच्या दिशेला जाणार. म्हणजे मुरबाड, कल्याण मुरबाड म्हणून जो रोड आहे त्या रस्त्याला हा खेकड्यांचा बाजार भरतो. आता आपण त्या दिशेने जाऊया. आज रविवार असल्यामुळे थोडंशा गाड्यांची संख्या कमी असते आणि त्यामुळे काय होतं की थोडीशी गर्दी वाटते. काही लोक असतात ते रविवारच्या दिवशी फिरायला निघतात किंवा कुठे ना कुठेतरी जायचं असतं कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला. त्यामुळे काय होतं की बरीचशी गर्दी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. गाडीची वाट बघत लोक उभे आहेत आणि आज रविवार असल्यामुळे थोडासा हा प्रॉब्लेम होणारच आहे. गाड्या कमी असतात आणि आज पाऊस पण रात्रभर पडतो आहे. त्यामुळे थोडासा ट्रेनच्या जाण्या येण्यावरती थोडा प्रतिबंध लागतोच, कारण पावसाचं पाणी साचतं. आता आपण पश्चिमेच्या दिशेला निघालो आहे. पश्चिमेच्या दिशेला उतरायचं आहे खाली. एक नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेने आलो मी आता 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून आपण बाहेर जाणाऱ्या रस्त्याला निघणार आहोत. पावसाला सुरुवात झालीच आहे, रात्रभर आहे, रिमझिम पडतोच आहे. पण त्याच्यात आपल्याला व्हिडिओ कसा शूट करायला मिळतो ते मी बघणार आहे. कारण एवढ्या लांब आलो आहे तर आपल्याला व्यवस्थित व्हिडिओ झाला तुम्हाला दर्शकांना, मायबाप रसिक प्रेक्षकांना तो बघायला मजा यायला पाहिजे असं मला वाटतं. पश्चिमेला उतरलो. कल्याण जंक्शनच आहे, खूप मोठ्या बाहेर सगळं रिक्षा स्टँड वगैरे आहे. तर त्या रिक्षा स्टँडकडूनच म्हणजे आपण टूवर्ड्स आता शहारच्या दिशेने जाणार आहोत. म्हणजे जो कल्याण मुरबाड रस्ता आहे त्या रस्त्याला हा बाजार भरतो. मी पण पहिल्यांदाच चाललो आहे आणि ते कसं जायचं ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे रिक्षा स्टँड आजूबाजूला सगळे बस वगैरे थांबत असतात. आता आपण काय करणार आहोत, आपण हा रस्ता पकडला आहे. इथून तो रस्ता शहारला म्हणजे कल्याण मुरबाड जो रस्ता आहे तो इथून गेला आहे. सगळी दुकानं आहेत पश्चिमेची. पण मुरबाडवरून आलेली, कल्याणला आलेली ही बस आणि हाच रस्ता असल्यामुळे इथून त्या मुरबाडवरून येणाऱ्या बसेस आपल्याला इथे बघायला मिळतात.
आता आपण सरळ चालतोय. सरळ चाललो ना की त्या आपण मुख्य रस्त्याला जाणार आहोत, कारण बरेचसे रस्ते आहेत. हा रस्ता जो आहे तो ठाणकरपाडा वगैरे त्या दिशेला जातो, म्हणजे शिवाजी चौक म्हणून आहे त्या चौकाला सुद्धा तो रस्ता जातो. आणि आता आपण निवडला आहे तो हा रस्ता, कारण भरपूर रस्ते आहेत. हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची मोठी इमारत आहे. त्या इमारतीकडून आपण सरळ गेलो की आपल्याला खेकड्यांचा बाजार बघायला मिळणार आहे. इथे एस टी डेपो आहे. हे बघा एस टी डेपो आपल्याला दिसतोय. आणि एस टी डेपो इथून आपल्याला बस मुरबाडला वगैरे जाणाऱ्या मिळत असेल किंवा आणखी इतर ठिकाणी सुद्धा जात असतील. आपण बघूया पुढे जाऊन. प्रवासी आमची एस टी म्हणजे या ग्रामीण भागातली जीवनवाहिनीची वाट बघत आहेत. आणि आता आपण सरळ जातो आहे. त्या ब्रिजच्या खालून सरळ गेल्यानंतर आपल्याला त्या बाजारात जायला मिळेल. हे अप्पर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी फौजदार न्यायालय कल्याण हे आहे. इथून आपण जायचं सरळ, आणि सरळ गेल्यानंतर मला इथूनच गर्दी दिसते बघा. पावसात लोक बसली आहेत बघा. हे कष्टकऱ्यांचं जीवन आहे हो मित्रांनो. कारण कल्याण रेल्वे स्टेशनकडून मुरबाडला जाणाऱ्या रस्त्यावरून मी चालत निघालो. चालता चालता मी त्या बाजारापर्यंत पोहोचतो आहे बघा. आणि तो बाजार रस्त्यावरतीच भरतो. आणि त्या बाजारामध्ये आपल्याला कोणकोणत्या पद्धतीचे प्रकारचे खेकडे बघायला मिळणार आहेत त्यात आपण बघणार आहोत. बहुतांश लोक गाडीवरूनच खेकडे घेतात आणि निघून जातात. आज रविवार असल्यामुळे त्या खेकड्यांना चांगला दर मिळेल किंवा ते खेकडे या कष्टकर आहे बघा, भर पावसात बसून भिजत आपल्या खेकड्यांची विक्री करत आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे आपण आता या बाजारामध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण एक राऊंड मारूया, एक फेरफटका मारूया या बाजाराचा. बाजारात बघूया आपण कशा पद्धतीचे खेकडे. मला तर हा बाजार सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होतो आणि तो बाजार जवळपास 8-9 वाजेपर्यंत संपतो असा माझा अंदाज आहे. पण त्याची पण आपण माहिती घेणार आहोत. भर पावसातसुद्धा खेकड्यांची विक्री, कुर्ल्यांची विक्री होते. तर आता आपण थोडंसं बघूया, जाणून घेऊया कसले कोणकोणते खेकडे आहेत किंवा कुर्ले आहेत, म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे. नक्कीच तुम्हाला हे वेगळे प्रकार बघायला आवडतील. तर आपण थोडा एक फेरफटका मारतोय, पुढे जाऊन येऊया, बघूया. नंतर आपण खेकड्यांचे दर जाणून घेऊया. आजच्या दिवसाचं पोट या कष्टकऱ्यांचं अवलंबून आहे या आजच्या विक्रीवरती. त्यामुळे हे पावसात सुद्धा लोक बसतात बघा. आता आपण जाणून घेऊया या इथल्या हे कष्टकरी जे पावसात भिजत या खेकड्यांची विक्री करत आहेत आणि त्याच्यामागे काय त्रास आहे किंवा त्याच्यामागे काय आहे त्रास आहे किंवा त्याच्यामागे किती कष्ट आहे ते आपण जाणून घेऊया. ताई नमस्कार. हा खेकड्यांचा प्रकार कुठले मला सांगा. हे कुठले खेकडे आहेत? जंगलातले खेकडे आहेत. हे कशा पद्धतीने तुम्ही मिळवता? मोठे टिंबे घेऊन जातात आणि जंगलामध्ये मोठे साप. आणि हे कधी मिळतात? रात्रीचे काळोखात तुम्ही जंगलामध्ये जाता आणि तिथे हे खेकडे पकडता. तुम्ही याला काय म्हणता? चिंबोऱ्या. म्हणजे आम्ही चिंबोऱ्या याला म्हणतात. हे बघा मोठमोठ्या चिंबोऱ्या आणि ह्या जंगलातल्या चिंबोऱ्या आहेत. हे बघा तेवढी मोठं एक चिंबोऱ्या आहे. हो, मेहनत खूप आहे ना याच्यामागे, कारण रात्रीचं जंगलात जायचं आणि किती वेळाने एक असं मिळतो? एक भेटतो. म्हणजे खूप पूर्ण रात्र जात असेल ना त्याच्यामध्ये. हो, म्हणजे बघा केवढं कष्ट. आपण सुरुवातीलाच ते जाणून घेतलं. तर हे खेकडे जे आहेत ते जंगलात मिळणार. होय, हे जंगलात मिळणारे खेकडे आणि केवढे मोठे खेकडे आहेत. पकडण्याची पण ऍक्च्युली पकडण्याची पण कला आहे, ही पण जाणून घेतली पाहिजे. इथे पण मोठे खेकडे आहेत, हे सुद्धा जंगलातले खेकडे. ताई कसं आहे तो वाटा कसा आहे खेकड्यांचा? 1200 रुपयाला केवढे मोठे खेकडे आहेत. एक मोठा खेकडा आहे. 1200 रुपयाला किती म्हणाला? 6 खेकडे आहेत. अच्छा 6च आहेत. सॉरी 6च आहेत. 6 खेकडे वाट्याला 7 असतात. हां 1200 रुपये होणार ना ते. भरपूर सगळे ताईंकडे खेकडे आहेत. खेकड्यांचा बाजार आहे. आणि हा एक खेकड्यांचा वेगळा प्रकार बघितला आपण. हा कल्याणचा स्पेशली खेकड्यांचा बाजार आहे. इथे खूप लांबून लोक हे जंगलातले खेकडे वगैरे घ्यायला येतात आणि हे खूप टेस्टी लागतात. हे बघा ह्या फाटीत बघा भरपूर सगळे खेकडे आपल्याला बघायला मिळतात. भरपूर
खेकडे या खाटीमध्ये ताईंची मेहनत खूप झालेली आहे आणि रात्रभर त्यांनी ही मेहनत करून हे मेहनत पण करायचं, नवऱ्याचा मार पण खायचा. का पण जेवण पाहिजे ना त्यांना. हा सगळं जेवढं कष्ट आहे आणि आमचे कष्ट रात्री पार्कला यायचं इकडे. हा जंगलात जावं लागतं आम्हाला. मित्रांनो आता आपण हे बघितले ते जंगलातले खेकडे आणि हे साधारण 800-1200 मोठ्या साईजचे लहान साईजचे खेकडे बघितले. 300 हे 300ला आहे आणि हे छोटे आहेत ते 200ला आहे. ते मोठे आहेत, खूप मोठे आहेत. याची काय ताई किंमत आहे? एवढा मोठा माल कसा आहे एक नंबर माल एकदम. बापरे काय ताकद आहे त्या खेकड्यामध्ये. एवढा मोठा खेकडा. आम्ही सकाळी 4ला आलो. 4ला सकाळी आलो. सकाळी 4 वाजता. किती 4ला आलो. 4 वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असतो हा बाजार? किती वाजेपर्यंत असतो? 3 वाजेपर्यंत. 3 वाजे दुपारच्या 3 वाजे सकाळी 4 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत हा बाजार असतो. आता इथे पण आपण बघूया. इथे पण मोठे मोठे खेकडे आहेत. हा हे सगळे जंगली खेकडे आहेत आणि बघा दादा दाखवतो आपल्याला. शांताराम कोळी आमचे कुठले? कल्याणचे दादा? कल्याणचे कोळीवाड्यामधले आमचे शांताराम कोळीवाडा कल्याण कोळीवाड्यामधले आमचे शांताराम कोळी. त्यांनी चिमट्याने बघा एवढा मोठा खेकडा पकडला. काळा कुळकुळीत आहे. हा खरा जंगली खेकडा जबरदस्त. कसे दादा ते? 1000 रुपयाला मोठे. 1000 रुपयाला मोठे आहे आणि 600 जशी साईज असेल खेकड्यांची. हा अरे बापरे केवढा. हो होय काय? हे बघा हे एवढे मोठे खेकडे घेतले कोणी? आमच्या ताईने घेतले. ताई कुठून आला तुम्ही? डोंबिवलीवरून कल्याणला खेकडे घ्यायला स्पेशली आणि मोठे खेकडे घेतले. कसे घेतलेत ते? हा कसे घेतले? डोंगाचे खेकडे. कसे घेतलेत ते? 600 द्यावे का? हा पण खेकडे एकदम मोठे आहेत ना, जबरदस्त. एवढे काळे कुळकुळीत खेकडे ताईने घेतलेत आणि 600 रुपयाला घेतलेत आमचे शांताराम कोळी दादांकडून. चला असा हा बाजार खेकड्यांचा. म्हणजे त्याच्या मागे आपण त्यांच्या वेदना पण जाणून घेतो बरं का. कारण रात्रभर खेकडे पकडून सकाळी 4 वाजता या बाजारात येतात. दुपारी 3 वाजेपर्यंत वगैरे बाजारात हे आमच्या कष्टकरी महिला बसतात आणि मग परत जाऊन परत संध्याकाळच्या खेकडे पकडण्याच्या तयारीला त्यांना जावं लागतं. आता इथे आपण हे सगळे डोंगे म्हणतो. डोंगा खेकडा प्रकार आहे जंगलातले खेकडे. पुढे एक जरा वेगळा प्रकार आपल्याला बघून मिळतात. तर बघूया आपण कोणता प्रकार आहे तो. हे पण मोठे खेकडे आहेत. हे पण मोठे आहेत. कसे काय ताई हे पूर्ण? 600ला एवढे भरपूर खेकडे आहेत बघा. म्हणजे आम्ही खाडीतले खेकडे जे खातो ते सुद्धा असेच असतात मोठे आणि हे पण तेवढंच किंमत आहे 600 रुपयाला. पण काही लोक ना हे खेकडे खूप आवडीने खातात. आता आपल्याला नवीन एक खेकड्याचा प्रकार बघायला मिळतो. आता याचं नाव जाणून घेतो पहिलं. तर याला काय कोणते खेकडे म्हणतात? मोठे. हे कुठे मिळतात? जंगलात की नदीत? जंगलात मिळतात. हे मोठे खेकडे ना. मोठे खेकडे हे सुद्धा जंगलात मिळतात. हे सुद्धा रात्रीचेच मिळतात का? काळोखाच्या ह्याच्यात प्रकाश मारून पकडले जातात ना. कुठले ते? कुठल्या जंगलातले आहेत? कसारावरून आलात विकायला? अरे बाप रे. आमच्या कसाराच्या माऊली आहेत आणि ह्या कसाराचे. हे सगळं कसाराच्या जंगलातले सगळेच. हो हे सगळी लोक कसारावरून आलेली आहेत आणि कसाराच्या जंगलात मिळणारं हे खेकडे. आणि बघा मोठी आहे खेकडे. अच्छा कसारावरून माल येतो तुम्ही विकत घेतात आणि मग विकायला बसता. तुम्ही इथले स्थानिक कोळी आहेत का? अच्छा. ताई आमच्या इथल्याच कल्याणचे आहेत. त्याने एकदम सांगितलं की कसारावरून हे खेकडे येतात आणि मग ते विकत घेतात आणि मग ते इथे विकायला बसतात. बघा तेवढं कष्ट आहे त्या लोकांचं. आणि हे बघा छोटा आमचं बाल विक्रेता सुद्धा आहे. हा बघा आज सुट्टी आली म्हणून विकायला आलाय. नाव काय तुझं बाळा? नाव सांग ना. विघ्नेश. अरे वा गजाननचं नाव आहे. विघ्नेश आलाय बाजारात. सुट्टी आहे शाळेला त्यामुळे आईला मदत करायला आला. शाबास. पण बेटा हे आणि ही त्यांची बेबी आहे. ही बेबी आहे ताईंची. बाळा ही आहे ना ही खरी शिकवण आहे. अभ्यासाबरोबर हे पण शिकायचं बरं का. कारण कष्ट करायला कधीही मागे पडायचं नाही. हां आणि शिकायचं भरपूर. हा अभ्यास पण चांगला करायचा. आणि ही कला आहे ना विक्रीची कला ज्या माणसाला येते. हां अरे वा. म्हणजे ट्युशन पण लावलं आणि शाळा पण. म्हणजे हे तुम्ही कष्ट करता त्या पैशातून आपल्या मुलांना शिकवताय. बरोबर. आपण नाही शिकलो तर मुलांनी शिकलो. हो ना खरं आहे.
आपलं एवढं आमच्या आई बाप मरून गेले. हो मग काय करायचं आम्ही? नाही तेच ना, म्हणजे हे कष्ट तुम्ही पोरांचं शिक्षण पाहिजे ना. हो. आपण शिकले तर पोरं शिकून मोठी झाली पाहिजे. आणि हे खरं पुढं काय होतं काय नाही. हो ना तेच ना. पण याच्या मागचं ताई खरोखर तुम्हाला मानावं लागेल. तुम्ही ह्या कष्टातून तुम्ही मुलांना शिकवताय, ही खूप चांगली गोष्ट आहे. हा छोटासा विघ्नेश ही विक्रीय कला शिकतोय, भवितव्यात त्याला ती उपयोगी नक्कीच पडणार आहे. कारण विक्रीय कला कधीही पण चांगली असते. विघ्नेश बाळा, तुला शुभेच्छा खूप खूप तुझ्या अभ्यासासाठी. हा अभ्यास करायचा, शाबाश, गुड. चांगली माणसं भेटतात हो. अशी कष्टकरी माणसं सुद्धा ना, त्यांची पण ध्येय असतात. त्यांना पण आपल्या मुलांना मोठं करायचं असतं. त्यांना पण आपल्याला मुलांना शिकून काहीतरी साहेब वगैरे होईल ही त्यांची अपेक्षा असते. या ताईंचा सुद्धा छोटा बसला आईच्या बाजूला. हे बाळा, नाव काय तुझं? नाव काय? काय? यशवंत. यशवंत बसलाय. तू शाळेत जातो की नाही? जातो ना. कितवीला आहे बाबा? 5वीला आहे. आईला मदत करायला आला? सुट्टी आहे म्हणून आवड. हां, ही गोष्ट आहे ना. खरं सांगू मित्रांनो, ही सुद्धा एक आवड असणं गरजेची आहे. कारण विक्रीय कला सगळ्यांच्या जीवनात महत्त्वाची. आपण 2 प्रकारचे खेकडे बघितले, आता 2 वेगवेगळे प्रकार बघायला मिळाले. तसेच या ताईंकडे सुद्धा. ताई कशात खेकडे आहे? 500चे वाटे आहेत बघा. छान खेकडे, एकदम ताजे आणि फ्रेश खेकडे आपल्याला या बाजारामध्ये बघायला मिळतात आपल्याला. तिथे एवढं फास्ट आहेत ना, पटापट बाहेर येतात. आता ह्या ताईने जाळीमध्ये ठेवले आहेत तरी सुद्धा बघा. मला पण दाखवा. हां, दाखवतो की. ताईने जाळीमध्ये ठेवले आहे, पण कसे वेगात वरती येतात. हे बघा ताई, ही पण एक कला आहे ना काढण्याची आणि हे तोडण्याची सुद्धा ना. हे बघा केवढे मोठे खेकडे. जर अंदाज चुकला ना आणि जर बोट त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये सापडलं की समजून जायचं बोट तोडणार. हे बघा केवढं मोठं त्याचं हे आहे बघा. आणि ते जर कधी आपलं बोट वगैरे त्याच्या त्या कैचीमध्ये सापडलं तर समजून जायचं की बोट तोडून काढावं लागेल. असं हे खेकडा आहे. आपल्याला खायला चविष्ट असतो, पण त्याच्यामागे त्रास बघा वेगवेगळा आहे. आता इथे थोडे आपल्याला 2 प्रकारचे खेकडे आपल्या माऊलीकडे बघायला मिळतात. हे बघा, हे जंगलातले खेकडे आहेत. दोन्ही पण जंगलातले आहेत, पण हे डोंगे आहेत आणि ह्याला काहीतरी वेगळं नाव मग आपण बोललो होतो. काय प्रकार आहे हा खेकड्यांचा? मुठे खेकडे. म्हणजे आपल्याला समुद्रात सुद्धा मुठे खेकडे मिळतात बरं का. आपल्याला या बाजारामध्ये बघायला मिळतात. आणि आज जरा आजकाल पाऊस थोडा पडतोय, त्यामुळे थोडीशी लोकांची वर्दळ कमी आहे. तर खूप गर्दी असते या बाजारामध्ये. आता आपण हे वेगवेगळे खेकडे बघितले. पुन्हा एकदा आपण एक फेरफटका मारूया. एवढ्या पावसात सुद्धा लोक डोंबिवली, कल्याण तसेच इतर आजूबाजूच्या स्टेशनवरून लोक येतात कारण हे खेकडे घ्यायला. आणि थोडं वाट करतो, छत्र्या उघडल्या आहेत सगळ्यांनी, म्हणजे थोडं गर्दीचा हा आहे. सोडून घेतले ताईने खेकडे घेतले. शांताराम दादांकडे आहेत अजून बऱ्यापैकी खेकडे. प्रकार आहे हा खेकड्यांचा. सुपर एकदम मार्केट आहे हे आमच्या कल्याणचं. लोक येतात, घेतात, निघून जातात, असं चाललेलं आहे. तर इथे मगाशी खूप गर्दी होती या ताईंकडे. या ताईंकडे भरपूर सारे हे आहेत, बघूया आपण. आणि बरेचसे खेकडे संपलेले पण ताईंकडचे बरेचसे खेकडे संपले. 2700 देत आहे, पण किती घेतलात ते पण सांगा ना दादा. दादा किती घेतलात तुम्ही खेकडे? 3000. म्हणजे ह्या ताई आहेत इथे खेकडे होते. हे मोठे 2 वाटे घेतले, मोठे खेकडे घेतलेले आणि त्यामुळे 3000 घेतले. अरे वा, दादानी उचलून दाखवलं आपल्याला. अश्विनी पण आलेलं. हो, अश्विनी बघितलं काल ना. ती अशा पद्धतीने दादांकडे आता आपण हे खेकडे बघितले. थोडा आजचा पावसात भिजतच चाललेला व्हिडिओ आपला, पण पर्याय नाही, मोबाईलतून दिसतोय. पाऊस तर रिमझिम पडतोय. इथे सुद्धा आहेत, मला वाटतं भरपूर प्रमाणात खेकडे आहेत. हा, हे बघा ताईंकडे तर मन भरपूर आहे. आता इथे आपल्याला खाडीचे पण खेकडे बघायला मिळतात बघा. डोंगे खेकडे, हे सुद्धा खाडीचे खेकडे.
दादा इथे दादा तर इथे जवळच रिक्षा स्टँड असल्यामुळे आपले बंधू सगळे रिक्षावाले इथे उभे आहेत आणि हे रिक्षा स्टँड आहे इथे आणि तिथेच ताई आहे. ताई हे खाडीतले खेकडे कसे आहेत? खाडीतले आहेत ना हे? चिखलातले. हां, हे चिखलातले खेकडे आहेत म्हणजे खाडीतले चिखलात खेकडे सापडतात ते खेकडे आहेत. ते बरेचसे आपल्या खेकड्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता की काही आमचे मित्र आहेत यूट्यूबर ते हे खेकडे पकडतात. खाडीतले इथे जे आहेत फोन पे कर फोन कर जंगलातले खेकडे. 1500. अरे फोन कर ना, फोन पे करता का इच्छा फोन करूचा नाही. काही वर चालला, वरती चालला, वरती चालला, खेकडावरती चालला. काही हे कसे आहे म्हणाला? हे खेकडे कसे आहे? 1500ला 6 मोठी खेकडे 1200पर्यंत येणार. 1500ला 6 1000-1200 पर्यंत हे खेकडे मिळतात. पण हे खेकडे ना आम्ही खातो. खाडीतल्या चिखलात मिळतात खेकडे, मस्त असतात. हे सुद्धा चवीला चांगले असतात. आणि हे जंगलातले खेकडे हे सुद्धा चवीला चांगले असतात. असे सगळे वेगवेगळे प्रकारचे खेकडे आहेत. साधारण हजाराला तुम्हाला मोठे आणि जरा मोठे खेकडे आणि चांगले खेकडे जर हवे असतील तर 1000, 1200, 1500 अशा किमतीला तुम्हाला चांगले खेकडे मिळतात इथे. बघा पाऊस रिमझिम चालूच आहे त्यामुळे थोडीशी वर्दळ कमी आहे बाजाराच्या दिशेला. आणि जसा पाऊस कमी होईल तसे लोक नक्कीच या बाजारामध्ये येतील. सकाळी 4 वाजल्यापासून हा बाजार चालू झाला असं मग अशी ताई म्हणाल्या. म्हणजे तो 4 वाजल्यापासून जवळपास दुपारच्या 3 वाजेपर्यंत हा बाजार चालणार आहे. आता रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा खेकडे विकले जातात. ते मी दाखवतो कुठे आहेत ते. तर या रस्त्याला आपण आता इथे आपण पाहिले. आता इथे पण एक काही आमचे विक्रेते बसलेले आहेत खेकडे घेऊन. हे बघा इथे सुद्धा मोठमोठे खेकडे आपल्याला बघून मिळतात. हे तर पूर्ण याच्यामध्ये ठेवलेत काही मोठे खेकडे एकदम मोठ्या बास्केटमध्ये आहेत. हां दाखवा ना ताई, दाखवत आहेत. हे बघा हां हां कल्याणची गंगामावशीकडे येऊन खेकडे घ्या. आहे बघा. अरे बापरे, सांभाळा. बापरे, पकडला खेकड्याने. हे बघा एक जबरदस्त पकडतात खेकडे, सोडत नाही बघा. मग जर माणसाचं बोट बीट पकडलं ना त्याने तर काय खरं नाही मग आपलं. आत्ता सोडलं त्याने. गंगामावशीने आपला खेकडा उचलून दाखवला. गंगामावशी कल्याणची, तिच्याकडे हा केवढा मोठा खेकडा आहे बघा. कसे आहेत खेकडे मावशी ते? 1500ला 6 आणि 1200ला 6 साईज प्रमाणे ते असणार. 6 मिळणार. 1500ला 6 मोठे असणार. हां होय होय होय, चालेल. गंगामावशी धन्यवाद. अजूनही आहेत खेकडे, बघूया आपण. अशी मोठे निवडते आणि टाकते त्याच्यामध्ये. जबरदस्त मोठे खेकडे 2 उचलले आहेत. हे बघा मोठे आहेत. बाप रे, मस्त, छान. व्हेरी गुड. हां होलसेल विक्रेता ना? होलसेल गंगामावशी होलसेल विक्रेता आहे कल्याणच्या मार्केटमधल्या. चला धन्यवाद मावशी. वेगळ्या गल्लीमध्ये मुठ्याचा बाजार आहे. मला आपला दादा आपले आहेत ते मला दाखवायला येतात की कुठे आहे तो, मला माहीत नव्हता. तर आपण तो बघूया आता कुठे बाजार आहे तो. तिथूनच म्हणजे आपण जो खेकड्यांचा बाजार बघितला त्याच उजव्या बाजूने गल्लीने आपण चाललो आहोत. तो बाजार आपण बघूया आज. मुठ्यांचा बाजार ना तो. हां तो मुठ्यांचा बाजार म्हणून सुद्धा फेमस आहे. हे बघा अजून एक मुठ्यांचा बाजार म्हणून आपण आता बघायला चाललोय. बघूया आपण तिथे आपल्याला काय काय बघून मिळतं. हा स्टेशनच्या जवळचा बाजार असं म्हटलं आहे. म्हणजे हा स्टेशनचा आपण समोर दिसतं आपल्याला स्टेशनचं ब्रिज आणि तिथून जवळच हा बाजार आहे. तर इथे पण आपण बघूया काय काय आहे ते. हां म्हणजे उशिरा येतात काय हे. इथे सुद्धा हा एक बाजार आहे. खेकडे आहेत इथे सुद्धा आहेत. ताई कसे आहेत ते खेकडे ताई तुमच्याकडे? 1200 मध्ये 1000 रुपयाला 800 रुपयाला देणार. 1200 रुपयाला ना 800 1000 मध्ये देतात ना? 800 ला देणार.
हो, 800ला देणार ताई नंतर. तर तुम्ही जर इथे आलात तर हे तुम्हाला कमी जास्त करून ताई देतात खेकडे. असं काय प्रॉब्लेम नाही, चांगलं आहे. कारण याच्यामागे मेहनत पण खूप आहे खेकडे मिळवण्यामध्ये. चावले बघा कसं बोटाला. हां, हे बघा एवढे चावलेले माझ्या बोटाला. बोटाला चावले. मी मगाशी म्हणाल ना माझ्यावर रेसिपी की हे चावल्यानंतर सुद्धा ना बोटाचा तुकडा काढल्याशिवाय राहत नाही, एवढं त्यांच्यामध्ये जबरदस्त ताकद असते. हे आपले सगळे आपले हे आहेत. नाही, आज मोठ्या आल्या नाहीत असं म्हणतात ताई. येथील साधारण आज मोठ्या आल्या नाहीत ना. हे आपल्याला जंगलातलेच खेकडे आपल्याला बघून मिळतात, मोठमोठे बघायला मिळत आहेत. आता हळूहळू जसं 9-10 वाजायला लागले तसे खेकडे घ्यायला लोक आता आपल्याला दिसायला लागले. जसं जसं उशीर होईल तशी लोक येतात बाजारामध्ये खेकडे घ्यायला. दादा आज रविवारची खरेदी खेकड्यांची स्पेशल. या दिवसात खेकडे जरा चांगले मिळतात ना. पाऊस पडला की काय. बेबी तू पण आली आहेस बाजारामध्ये खेकडे बघायला. काय नाव तुझं? वर्षा शिंदे. खेकडे बघण्यासाठी आली आहेस बाबांबरोबर. कितीला जाता बाबा तू? स्टडीसाठी अभ्यास करायचा बाळा. हे सगळे लोक आपले आलेले आहेत. सगळ्यांना चहा द्यायचे. आमचे बसलेले जेवढे आहेत ना सगळे त्यांना द्या. आणि आमच्या पाटील साहेबांना वगैरे सगळ्यांना चहा द्या. तो माझ्याकडून आहे. हां, पैसे माझ्याकडून घ्यायचे. ठीक आहे. काय आलंय, मी सकाळपासून बघतोय हे सगळे आमचे कष्टकरी बसले आहेत आणि बिचारे भिजले पण आहेत भरपूर. थंड वातावरण पण आहे. तर मला अशी इच्छा झाली की सगळ्यांना चहा पाजायची. तर मी त्यांना सांगतो, ताई हा माझ्याकडून चहा आहे तुम्हाला सगळ्यांना. ताई माझ्याकडून चहा प्यायचा. हां, पावसात भिजलात तुम्ही सगळे, चहा म्हणजे मला समाधान मिळेल. खुशी नाही, सकाळपासून तुम्ही भिजून हे सगळं कष्ट करताय ना, त्यासाठी माझ्याकडून ह्या सगळ्यांना चहा पाजतोय, म्हणजे चहा देतोय. कारण भिजलेली लोक हे मला पण समाधान आहे त्याच्यात. कारण मी बघतोय मित्रांनो सकाळपासून ही सगळी लोक भिजली आहेत आणि तसेच ते विक्री करतायत. म्हणून मला असं वाटलं की आपण काय देऊ शकतो यांना. आपण निदान चहा तरी देऊ शकतो. आमचं नाव, आमचं गाव नाटळ. हां, आम्ही नाटळचे पटेल चव्हाण. अच्छा, राहायला कुठे? मी राहायला ताडदेवला. बघू म्हटलं इथे पण खूप महाग आहे. त्या बात ताडदेवरून खेकडे घ्यायला इथे आले. गावठी खेकडे आहेत ना. गावठी खेकडे. हा, ते बघण्यासाठी मी इथे आलो. ताडदेवरून आले दादा. आणि इथे गावठी खेकडे कल्याणला मिळतात. आज प्रवास सुद्धा कल्याणचा एवढा करून आलो. धन्यवाद दादा. धन्यवाद. व्हिडिओ आमचे आवडतात ना तुम्हाला? अगदी बघतो नाही का, माझ्याकडे आहे ना फोन. हां हां, ठीक आहे. दादा व्हिडिओ आमचे बघतात आणि आमच्या कोकणातलेच आहेत त्यामुळे. हो चला. आणि मी नोकरीला पोलीसमध्ये आहे. पोलीसमध्ये आहात तुम्ही? अरे वा वा, क्या बात. 27ला रिटायर आहे. 27ला रिटायर होणार आहात दादा. आणि स्पेशली ताडदेवरून आले आहेत हे घ्यायला तिकडे घ्यायसाठी. आणि आता आपण ही खुशी असते ना मित्रांनो. आई फक्त पावसाच्या निमित्ताने चहा पाजतोय मी. 12 हुआ. काय म्हणतात आई? हा, आम्ही असे खेकडे दिले 1200. 1200ला केवढे मोठे तिकडे दिले बघा. म्हणजे पकडले खेकड्याने एकदम. 1200ला दिलेला आम्ही असे खेकडे. हा, 1200ला विकले ते खेकडे. चला चिंबोरी खाओ, एनर्जी बढ़ाओ. चिंबोरी खाओ, एनर्जी बढ़ाओ. शेवटच्या कष्टकऱ्यापर्यंत आपण चहा देण्याचा प्रयत्न केला. आई हा माझ्याकडून चहा आहे तुम्हाला प्रेमापोटी. हा, नवीन खेकडे आले आहेत पुन्हा एकदा ताईकडे. दादा ओततोय बघा माल. अशा पद्धतीने गोणीमध्ये टाक होऊन हे खेकडे होतात. असे खेकडे येतात. खेकडे पळतात समजा.
पावसाला सुरुवात झाली. हे कसे आहे तो चहावाल्या दादांचे पैसे दिले. चलो धन्यवाद दादा, सबको चाय पिलाय आपने. अशा पद्धतीने हा आजचा आपला खेकड्यांचा बाजार आपण बघितला, मस्त वाटला. अगदी पावसाला सुरुवात झाली मित्रांनो. बराच वेळ पाऊस पडत होता, आता थोडा पाऊस थांबला आहे आणि थोडंसं ऊन दिसायला लागलं आहे. तर आजचा हा माझा कल्याणच्या खेकडे बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती मित्रांनो. आणि नक्की अभिप्राय द्या, कसा हा व्हिडिओ वाटला ते सुद्धा कळवा. आणि असेच व्हिडिओला लाईक व शेअर करून तुमचं चॅनल आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती. चला मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद.